महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध 10 मंदिरे। मित्रांनो, संतांची भूमी, भक्तीची परंपरा आणि अद्भुत देवस्थानांनी समृद्ध असलेला आपला हा स्वाभिमानाचा महाराष्ट्र, जिथे प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात, प्रत्येक नदीकाठी एक दिव्य मंदिर दडलेला आहे, जिथे श्रद्धा, इतिहास आणि चमत्काराचा अनोखा संगम पाहायला मिळतो। पण यामध्ये असे काही देवस्थान आहे जे फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत, जिथे संपूर्ण देशभरातून दररोज लाखो भाविक येतात। तर या व्हिडिओमध्ये आपण असेच महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय 10 मंदिरे पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि यामध्ये तुमचे आवडते मंदिर आहे का हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्की कळेल। तर यामध्ये नंबर 10 वर येते शनी शिंगणापूर मंदिर, जे महाराष्ट्रातील एक पवित्र आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे। हे मंदिर स्वयंभू शनिदेव मंदिरासाठी जगप्रसिद्ध आहे। शनी शिंगणापूर येथील मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथील घरांना दरवाजे नाहीत, कारण शनिदेव स्वतः त्यांच्या आणि त्यांच्या घरांची रक्षा करतात अशी येथील भक्तांची श्रद्धा आहे। हे मंदिर उघड्या आभाळाखाली असून तिथे शनिदेवाची काळ्या पाषाण मूर्ती विराजमान आहे, जिथे शनिदेवाच्या दर्शनासाठी दररोज देशभरातून हजारो भाविक येतात। त्यानंतर नंबर 9 वर येते तुळजाभवानी मंदिर, तुळजापूर। मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथे असलेले तुळजाभवानी मातेचे मंदिर महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध मंदिर आहे व तसेच महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी एक मुख्य जागृत शक्तिपीठ असून छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी म्हणून प्रसिद्ध आहे। तुळजापूरमध्ये नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो। याशिवाय शांकभरी नवरात्र, अश्विनी पौर्णिमा आणि चैत्र पौर्णिमेला भक्तांची मोठी गर्दी असते व तसेच भवानी माता ही महाराष्ट्रातील लाखो भक्तांची आराध्य दैवत आहे। त्यानंतर नंबर 8 वर येते सिद्धिविनायक मंदिर, मुंबई। मित्रांनो, मुंबईतील प्रभादेवी येथे असलेले सिद्धिविनायक गणपतीचे मंदिर महाराष्ट्रातील अत्यंत जागृत आणि लोकप्रिय मंदिर आहे, जे 1801 मध्ये बांधण्यात आलेले असून हे मंदिर महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे, जिथे गणपतीच्या उजव्या सोंडेची स्वयंभू मूर्ती आहे, जी भक्तांची सर्व इच्छा पूर्ण करते अशी मान्यता आहे व तसेच हे मंदिर मुंबईतील सर्वात पवित्र आणि प्रतिष्ठित धार्मिक स्थळांपैकी एक मानलं जातं। त्यामुळे या मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात। त्यानंतर नंबर 7 वर येते भीमाशंकर मंदिर। मित्रांनो, पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर हे मंदिर महाराष्ट्रातील एक पवित्र आणि प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्र आहे, जे पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यामध्ये सह्याद्री पर्वत रांगेत वसलेले असून भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक पवित्र ज्योतिर्लिंग आहे। 12व्या ते 13व्या शतकातील हे प्राचीन हेमाडपंथी मंदिर भीमा नदीचे उगम स्थान असून ते नैसर्गिक सौंदर्य, घनदाट जंगल आणि वन्यजीव अभयारण्याने वेढलेले आहे। तसेच हे भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असून याला डाकिनी क्षेत्रातील ज्योतिर्लिंग मानलं जातं, जिथे दररोज हजारो भाविकांची गर्दी असते। त्यानंतर नंबर 6 वर येते खंडोबा मंदिर, जेजुरी। मित्रांनो, जेजुरी गडावर असलेले खंडोबाचे मंदिर महाराष्ट्रातील अत्यंत जागृत आणि प्रसिद्ध मंदिर आहे, जे शिवाचा अवतार असलेल्या खंडोबाचे मुख्य स्थान आहे। धनगर, मराठा आणि इतर समाजाचे कुलदैवत असलेल्या या मंदिरावर येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात भंडारा व खोबऱ्याच्या उधळीत चंपाष्टी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो। जेजुरी येथे दररोज हजारो भाविक आपल्या मनात इच्छा घेऊन खंडोबाच्या दर्शनासाठी येतात। मित्रांनो, जेजुरी येथील हे खंडोबाचे मंदिर 300 ते 400 वर्षे जुने असून या मंदिरावर 300 पेक्षा जास्त पायऱ्या चढून जावं लागतं। तसेच नवीन लग्न झालेल्या भक्तांना आपल्या जोडीदाराला या मंदिरावर 5 पायऱ्या उचलून चढवावं लागतं। त्यानंतर नंबर 5 वर येते त्र्यंबकेश्वर मंदिर। मित्रांनो, नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर हे मंदिर महाराष्ट्रातील अत्यंत पवित्र आणि प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्र असून भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे। येथील ज्योतिर्लिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे त्रिमुखी ज्योतिर्लिंग आहे, जे ब्रह्मा, विष्णू आणि महेश स्वरूपासाठी ओळखले जाते। ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी वसलेले त्र्यंबकेश्वर मंदिर भगवान शिवाला समर्पित असून येथून गोदावरी नदीचा उगम होतो, जिथे संपूर्ण देशभरातून लाखो भाविक येतात। त्र्यंबकेश्वर हे मंदिर खास नैसर्गिक सौंदर्यासाठी देखील ओळखले जाते, त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची सुद्धा गर्दी जमते। त्यानंतर नंबर 4 वर येते महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर। मित्रांनो, कोल्हापूर शहरातील हे महालक्ष्मीचे मंदिर महाराष्ट्रातील अत्यंत जागृत आणि प्रसिद्ध मंदिर आहे, जे 3.5 शक्तिपीठापैकी एक महत्त्वाचे शक्तिपीठ आहे। 1200 वर्षाहून अधिक जुना इतिहास असलेले हे प्राचीन मंदिर 7व्या शतकात बांधले गेलेले असून हे करवीर निवासनी अंबाबाई म्हणून प्रसिद्ध आहे। हे मंदिर प्राचीन हेमाडपंथी शैलीत बांधले गेलेले असून मंदिरातील देवी महालक्ष्मीची मूर्ती मौल्यवान रत्नांनी बनलेली आहे, जिथे संपूर्ण महाराष्ट्रातून दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात। तसेच या ठिकाणी नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। त्यानंतर नंबर 3 वर येते संत गजानन महाराज मंदिर, शेगाव। मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील संत गजानन महाराजांचे मंदिर महाराष्ट्रातील अत्यंत प्रसिद्ध आणि शिस्तप्रिय मंदिर आहे, ज्याला विदर्भाची पंढरी म्हणूनही ओळखले जाते व तसेच हे मंदिर भारतातील सर्वात स्वच्छ आणि सुंदर मंदिरांपैकी एक आहे, जिथे कणाकणात मंदिरांच्या कानाकोपऱ्यात संत गजानन महाराजांचा सहवास जाणवतो। संत गजानन महाराज संस्थान हे विदर्भातील सर्वात मोठे आणि लोकप्रिय मंदिर असून ज्या ठिकाणी संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येतात।
त्यानंतर नंबर 2 वर येते साईबाबा मंदिर शिर्डी. मित्रांनो, अहिल्यानगर येथील शिर्डी येथे असलेले साईबाबांचे मंदिर महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. तसेच हे मंदिर महाराष्ट्रातील एक लोकप्रिय आणि सर्वात श्रीमंत मंदिर असून एक प्रमुख जागतिक तीर्थक्षेत्र आहे. हे स्थान साईबाबांच्या समाधी स्थळासाठी प्रसिद्ध असून गुरुपौर्णिमा, रामनवमी आणि दसरा हे सण या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरे होतात. त्यावेळी या ठिकाणी भाविकांची सुद्धा मोठी गर्दी असते. मित्रांनो, नगर जिल्ह्यातील हे साईबाबांचे मंदिर महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे, जिथे साईबाबांच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येतात. आणि मित्रांनो, आता महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध मंदिर पाहण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आणि आता नंबर 1 वर येते विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर. मित्रांनो, महाराष्ट्राचे कुलदैवत असलेले विठ्ठलांचे मंदिर महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय मंदिर असून चंद्रभागा नदीकाठी वसलेले एक प्रमुख हिंदू तीर्थक्षेत्र आहे, जिथे विठ्ठल 28 युगापासून भक्तांसाठी विटेवर उभा आहे. पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर 10व्या ते 13व्या शतकात होयसाळ शैलीत बांधले गेलेले आहे. पंढरपूरला दक्षिण काशी असेही म्हटलं जातं, जे वारकरी संप्रदायातील एक मुख्य केंद्र आहे, जिथे आषाढी आणि कार्तिकी एकादशीला संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो वारकरी येतात. तर मित्रांनो, हे होते महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय 10 मंदिरे. बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा.